नुकतीच महावितरणची बैठक पार पडली. आपण त्या अधिकाऱ्यावर संतापलेले पाहिलं. हो, ज्या कामाची मुदत 18 महिने आहे आणि हे 18 महिने संपूर्ण 2 महिने झालेले आहे, त्या कामाची प्रगती शून्य आहे. आणि मग जर असं असेल तर अधिकाऱ्यावर संतापायचं नाही तर काय. 200-300 कोटीची योजना आहे या संभाजीनगरसाठी आणि एखाद्या एजन्सीच्या भरोशावर आपण राहून, तो गुत्तेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. अधिकाऱ्यांचं काम नाही दर महिन्याला तिथं व्हिजिट केली पाहिजे, त्याचं माइलस्टोन काय काय ते चेक केलं पाहिजे. महिन्याची काय प्रगती, 2 महिन्याची काय, 6 महिन्याची काय. 18 महिने होऊन गेल्यानंतरही अधिकाऱ्यांना या विषयाची कोणतीच जाणीव नाही. आणि खंतपणे रिपोर्ट केले, रिपोर्ट पाठवला, पत्र लिहिलं, असे कागदोपत्री उत्तर कागदी घोडे सांगतात. आणि म्हणून मला असं वाटतं मी त्यांना चांगल्या पद्धतीनं फायलावर घेतलं. ओव्हरऑल वेगवेगळ्या पद्धतीनं सौर ऊर्जेचे जे प्रकल्प चालू आहे, त्याच्यानंतर अन्य केंद्राच्या योजनेचे जे प्रकल्प चालू आहे, या सगळ्या योजनेला निधी तर भरपूर आहे, परंतु काम प्रत्यक्ष शून्य आहे ना. आणि जनतेला, संभाजीनगर शहरासारख्या शहरातील जनतेला आत्ताच्या वेळेला लोड शेडिंग नाही, पण लोड शेडिंगला सामोरं जावं लागतं. रात्री 12 वाजता 1 वाजता लाईट जाते. ग्रामीण भागात तसंच आहे शेतकऱ्यांसाठी. आणि मग अशा पद्धतीने नेमकं लाईट कुठे जाते आणि अधिकारी काय करतात या सगळ्या प्रकल्पाचं. आणि म्हणून जी खासदारांच्या अध्यक्षतेखाली बैठक होती ती खूप दिवसांनी झाली आज, म्हणून त्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडली. किती आवश्यक आहे नाही, त्याचा अभ्यास नाही. जवळपास 126 शहरात आहे, 126 ग्रामीण भागामध्ये, शहरामध्ये 28 वेगवेगळे आहे. आता त्याच्यातल्या एक बिघाड झाला, अनेक बिघाड निर्माण होतात. आता काय झालं, या उन्हाळ्यामध्ये विजेची मागणी फार वाढलेली आहे, प्रचंड ऊन आहे. त्याच्यामुळे आता सामान्य माणसाच्या घरात AC आलेली आहेत. आता लोक वाहने चार्जिंग करतात आणि म्हणून विजेचा पुरवठा जेवढा पाहिजे तेवढा नाही आहे. आणि त्याच्यामुळं कित्येक DP खराब होतात, उडतात. मग ते शेतकऱ्यांना स्वतः ट्रकमध्ये टाकून घेऊन जावं लागतात, तिथून आणावं लागतात. MSEBीने एजन्सी नेमलेल्या त्या कोणतंच काम करत नाही, नुसते पैसे बिल उचलतात, त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करतात. मनोज जरांगे पाटलांनी आज अंतरावलीसाठी बैठक घेतली आणि पुन्हा 30 मे पासून ते उपोषण करणार. मी अजून माहिती नाही घेतली, परंतु मला असं वाटतं त्यांनी जे मागण्या मंजूर झाल्या तर त्याची अंमलबजावणी अजून पाहिजे तशी झालेली नाही, म्हणून त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबत असतील. तर सगळे गुन्हे मागे घ्या, स्वतंत्र मंत्रिमंडळाची स्थापना करा, अशी मागणी करा. ठीक आहे, त्यांच्या मागण्यावर सरकारने विचार करावा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अंतर्गत होता, आता शरद पवारांपर्यंत पोहोचलाय. राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्यांना पार्थ पवार यांची तक्रार शरद पवार यांच्याकडे की कुटुंब प्रमुख पार्थ पवार यांना सन्मान द्यावी अशी. आता शरद पवार आठवत असतील त्यांना, एवढंच बोलता येईल. बाकी त्यांचा पक्षाचा अंतर्गत मुद्दा आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांना जे आहे ते पक्षाच्या वरिष्ठांनी संमत दिली आणि बृजमोहन श्रीवास्तव जे आहे ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात ते मानले जातात. पक्षाची बदनामी केली म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्यांना जाब विचारला, कार्यालयात सुद्धा गेले. अजितदादा गेल्यानंतर एकदा घर फिरल्यानंतर घराचे वासे फिरतात. आता हेच ब्रिजमोहन सगळ्यांची लाडकी होती, आता या ब्रिजमोहनला ऑफिसला येऊ देत नाही. राजकीय पक्षाचं किंवा एका व्यक्तीवर अवलंबून असलेल्या पक्षाची मला असं वाटतं अशी स्थिती होत असते. परंतु सुनेत्राबाईंनी त्याच्यात बदल करतील, सुधार करतील अशी अपेक्षा पण बाळगायला काय हरकत. 30 जून अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. खरं तर 30 जून कर्जमाफी देणार या योजनेविषयी मला साशंकता आहे. मी काल मुद्दा हा मांडलेला आहे. 30 सप्टेंबर पर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाखाची देणार आहे. आता 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. आता येणाऱ्या खरीपासाठी 30 जूनच्या आत शेतकऱ्यांना कर्ज उचलावं लागणार आहे. आणि कर्ज उचलायचं याचा अर्थ शेतकऱ्यांना नवं जुनं करावं लागणार आहे, नूतनीकरण करावं लागणार आहे कर्जाचं. जर नूतनीकरण कर्जाचं झालं तर तो शेतकरी नॅचरली थकीत राहत नाही, आणि थकीत नाही राहिला तर तो कर्जमाफीत बसणार नाही. म्हणून माझं मत असं आहे, मुख्यमंत्री किंवा सरकार शेतकऱ्याला फसवतात, शेतकऱ्याला फसवतात आत्ताच्या घडीला, असं माझं मत. मी काल हा मुद्दा खरीपाच्या बैठकीमध्ये मांडलेला आहे. पुन्हा योग्य व्यासपीठावर हा मुद्दा मांडला जाईल.
18 तारखेला तुम्ही कांद्यावर दुर्लक्ष केल्यासंदर्भात आंदोलन करणार आहेत. मात्र आता सरकारने जे आहे ते कांद्याला 12.35 रुपये 35 पैसे प्रति किलो दर जाहीर केला. अजून त्याची क्लिअरिटी आली नाही. किती कांदा खरेदी करणार, कोणाचा खरेदी करणार, सगळा कांदा खरेदी करणार आहे का त्याला काही लिमिटेशन्स आहे. परंतु 12 रुपये भाव हा अतिशय तोकडा आहे. आम्ही किमान 20 रुपये भावाची मागणी केलेली आहे आणि जो बाकी नुकसान होऊ लागलेलं आहे त्याच्यावर 1500 रुपये अनुदानाची मागणी आम्ही केलेली. अजून 12 रुपयाचे सुद्धा डिटेल्स आलेले नाही. कारण मागच्या काळात अशाच पद्धतीनं कांद्याला अनुदान दिलं होतं. त्याच्यात अनेक मर्यादा ठेवल्या होत्या. मार्केट कमिटीच्या असेल, व्यापाराच्या असेल, पावत्याचा असेल, अनेक मर्यादा, अनेक त्याच्यावर म्हणजे ज्यातून कमीत कमी लोकांनाच ते मिळावा असा प्रयत्न केला होता. आणि आताही मला असं वाटतं सरकारचा प्रयत्न तसाच असेल. त्यामुळे आमचं आंदोलन 18 तारखेला होणार आहे. अंजली दमन यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केली. त्यासोबत की सध्या पार्थ पवार एनसीपीचे सर्व झाले. त्याला असं वाटतं की तो दादा जागा घेतो. दादाची जागा कोणी घेऊ शकणार नाही. सर हिंदी में दीजिए। उन्होंने सरकार की जवाबदेही पर सवाल उठाते हुए कहा है कि पेपर लीक होने की वजह से छात्र मानसिक तनाव में हैं। बिल्कुल ऐसी घटना बहुत जगह घटी है. नीट एग्जाम फिर दोबारा होने की घटना से जो विद्यार्थी है नाराज है, मेंटली भी नाराज है. क्योंकि अभी और स्टडी करना पड़ेगा. जो 2-2 साल से स्टडी कर रहे थे, अभी नया पेपर आएगा, उसके लिए और स्टडी करना पड़ेगा. लेकिन जिस प्रकार पेपर लीक हुआ, पैसों की ताकत के ऊपर और गवर्नमेंट की निष्क्रियता से मैं समझता हूँ इससे बच्चे ने आत्महत्या की है. ऐसी और घटना हुई या ये सामने आई है, बाकी कुछ घटनाएं सामने नहीं आई है. लेकिन मैं समझता हूँ केंद्र सरकार इसके लिए जिम्मेदार है. इसको जो जिम्मेदार है उस पे सही बोले तो पुलिस केस होना चाहिए, 302 उस पे दाखिल होना चाहिए. सर पीएम मोदी ने उन खबरों को पूरी तरह से हटाया है जिनमें दावा किया गया है कि केंद्र सरकार विदेश यात्रा पर टैक्स या सरचार्ज लगाने की विचार करेगी. ठीक है ना, नहीं लगा रहेंगे तो अच्छा है. तो सर अभी जो है मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा है कि 30 जून तक किसानों की कर्ज माफी होगी. किसानों की कर्ज माफी 30 जून क्यों तारीख ठहराई है? 30 मई क्यों नहीं? 30 अप्रैल क्यों नहीं? 30 जून इसलिए रखी है कि किसानों को अभी खरीद के लिए लोन लेना पड़ता है. जो उसका पुराना कर्ज है उसको नवा जुना जिसको नूतनीकरण कहते हैं वो करना पड़ता है. और अभी किसानों को करना ही पड़ेगा. अगर तुमने इसको एक कर्जा पुनः और रिपीट उन्होंने लिए तो इसका मतलब थकबाकी भरेंगे. जो थकबाकीदार ने उसको सरकार कैसे क्या कर्जा देंगी, सरकार कैसे क्या माफी करेंगी? ये टेक्निकल सवाल है. गवर्नमेंट में उस पर खुलासा करने की जरूरत है.